सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की हा आवाज तळकोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दत्ता, तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला सुदंड निरोगी आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय. आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात. ही वाढ महत्वाची आहे. नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो, पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय? तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत, ते तुम्ही तुला समोर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरत आहेत. ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवली आणि यापुढे तुला वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते. मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका, तर नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पादाक्रांत आहे. बघू पण येते मध्ये, कारण काही काही वेळेला असं होतं, हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला तर म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय, हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता. कसा कोणी विजय मिळवला, काय काय केलं, या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत. लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी बोलतं बोलू शकत असेल, पण आज ज्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या, असा अख्खा महाराष्ट्र, मला माझे शिवसैनिक आहेत, काही शेतकरी आहेत, सर्व स्तरातले की साहेब आम्ही फसलो, आम्हाला फसवलं गेलं. ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत. आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे. सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना एकच आहे. दुसरे ते कोण आहेत? ते लोकच म्हणतात ते ही सगळी लोक, त्यांना काय तेंडा नाही, बुडका नाही, नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही केलेली माणसं आहेत. गेला मोठे झाला ठीक आहे, पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मला चिंता म्हणजे मी जसं येत्या 16 तारखेला मी नाशिकला जातो, ते एक दिवसाचं शिबिर आहे. याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय, नाही, नाशिकचा शिबिर घेतोय. आणि विनायकरावना मी सांगितलं की विनायकराव, गणपतराव, तुम्ही सगळेच आहात, तुम्ही सगळे कोकणवाले आहातच, की लवकरात लवकर, कारण आता जर थोड्या सुट्ट्या वगैरे लोकांना एन्जॉय करू द्या. प्रत्येक वेळेला कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार, त्यांना सुद्धा काही थोडीशी गंमत थोडं आयुष्यात काही सुखाची समाधानाचे क्षण पाहिजेत ना. आणि नंतर मात्र माझा सरळ दौरा अगदी तळ कोकणापासून वर करेल हा मी करणार आहे. जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे. पण तोपर्यंत सहदेवराव, तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहे. मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती, त्या स्थानिक पातळीवरती थोड्या कुरकुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं. आता परत घरी आलेला आहात, आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते, मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे काम निष्ठेने राहिल्या. आणि आज सुद्धा तसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल, पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच तेवढं तरी माझं मोठं वेळ.